विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MSITचे या कोर्समधील इरा सेशन 17 नंबरच्या गाईड ड्युटीवर सेल्फ कसे करतात ते बघणार आहोत. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटच्या शीर्षक टायटलला लेफ्ट अलाइनमेंट द्यायचं आहे. टायटल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायचे पॅराग्राफ ग्रुपमधून. दिलेल्या डॉक्युमेंटमधील ईमेल जो आहे त्याला आपल्याला बोल्ड करायचा आहे. त्यासाठी या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ईमेल ID सिलेक्ट करायचा आहे आणि होम टॅबमधून या ठिकाणी फॉन्ट ग्रुपमध्ये बोल्ड ऑप्शन दिले त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रिकॉर्ड हार्डवेअर स्टोरेज सिलेक्ट करून त्याचे फॉन्ट कॅलिब्री लाईट आणि फॉन्ट साईज 10 करायचं आहे. यासाठी आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये रिकॉर्ड टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये फॉन्ट चेंज करायचा आहे. पहिल्या नंबरचाच फॉन्ट दिलेला आहे या ठिकाणी कॅलिब्री लाईट आणि फॉन्ट साईज आपल्याला 10 करायचे आहे 10. बाजूला क्लिक करा, उत्तर सबमिट. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एनव्हलप डिलिव्हरी आणि रिटर्न ॲड्रेस करण्यासाठी करायचे आहे. त्यासाठी आपण मेलिंग या टॅबवर जाणार, म्हणजे मेलिंग टॅबवर क्लिक करणार. त्याच्यानंतर या ठिकाणी एनव्हलपवर क्लिक करणार आणि सबमिट करणार. त्याच्यानंतर एनव्हलपचा ॲड्रेस प्रिंट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एनव्हलप मेलिंग टॅबमधून मेलिंग टॅबवर जाऊन आपल्याला स्टार्ट मेल मर्ज या ऑप्शनमधून एनव्हलप या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रिंटिंग ऑप्शनमधून फेस डाऊन इथे दिलेलं आहे तुम्हाला फेस डाऊन हे ऑप्शन करायचं वर क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फेस डाऊन ऑप्शनवर क्लिक करणार आणि ओके करायचं आहे, नंतर सबमिट करायचं. या ठिकाणी आपल्या 17 नंबरच्या इराचे गाईड ड्युटीवर सेट कंप्लीट झालेले आहे. त्याचं आपण सिम्युलेशन बघणार आहोत. टेम्पलेट्सला आपला वर्कलोड कमी करू शकतात. टेम्पलेट्सने ते कार्यक्षम होतात. त्यासाठी MS Wordमध्ये ऑनलाईन टेम्पलेट आपल्याला सर्च करायचं आहे. म्हणजे सर्च बारवर आपण क्लिक केलं व्हॉलंटरी फॉर्म, त्याच्यावर क्लिक केलं लगेच तो फॉर्म आपल्याला रेडीमेड येईल आणि क्रिएट करायचा. आता आपल्याला या दिलेले जे काही डॉक्युमेंट आहे त्याला व्हॉलंटरी फॉर्म या नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करायचं आहे, सेव्ह याजवर क्लिक करायचं आहे, डेस्कटॉपवरती क्लिक करायचं आहे आणि या फाईल नेमच्या टेक्स्ट बॉक्स दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं आहे, सेव्हवर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं 17 नंबरचा सेशनचे सिम्युलेशन कंप्लीट झालेलं आहे आणि सेशन टेस्ट तुम्हाला स्वतः करायची आहे, ते तुम्ही करू शकता.